सॉरी अगोदर मी हे म्हणायला हवं सर्वांना, तुम्हा सर्वांची मी माफी मागतो. पहिला प्रकार म्हणजे प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये वर्तमान काळ म्हणतो. त्याचबरोबर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. असे काळाचे एकूण 3 प्रकार होत नाही आणि जशास तसा प्ले राहतो. काय होतो? प्ले राहतो. परंतु आता पहा, वर्बच्या जर मी पहिल्या फॉर्म मध्ये काय मिसळला? डज मिसळला. काय मिसळला? डज. आता लक्षपूर्वक पहा बरं, काय सांगितलं? प्ले मध्ये जर मी डज मिसळला तर या नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे आहात तुम्ही सर्वजण? सॉरी अगोदर मी हे म्हणायला हवं सर्वांना, तुम्हा सर्वांची मी माफी मागतो. कारण की मागच्या काही दिवसापासून मी एक शेड्यूल जो आपण मेंटेन केला होता पार्ट ऑफ स्पीचच्या सिरीज मध्ये, तो शेड्यूल मात्र मी ब्रेक केलेला आहे. मागच्या 8 दिवसापासून तुम्हाला एकही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटलेला नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे थोडासा जरा बिझी लाईफ शेड्यूल माझं सध्या चालू आहे आणि त्या कारणाने मी माझा वेळात वेळ थोडा जो राहिलेला आहे तो वेळ काढून मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करतोय. परंतु आपली सिरीज मात्र खंडित होणार नाही. आपण जशा पद्धतीने सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की आपलं ग्रामरच्या साठी सिलेबस कम्प्लीट करून घेणारा एकमेव चॅनल असणार आहे, तर त्या संदर्भामध्येच मी तुम्हाला नवीन एक सिरीज घेऊन आलेला होय. तरी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, जसा तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलेला आहे की आपण ग्रामर शिकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे, मी तुमचं सबस्क्रिप्शन वाया जाऊ देणार नाही. तुम्हा सर्वांना आपण ग्रामरच्या संदर्भामध्ये जी काही सिरीज आपण पार्ट ऑफ स्पीच केली होती ती आपली कंप्लीट झालेली आहे टोटल. आणि देन आता आपण करणार आहोत सुरू आपल्या टेन्स ची सिरीज सुरू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आता पार्ट ऑफ स्पीच समजलेला आहे, बेसिक कॉन्सेप्ट काय असतात ग्रामरमध्ये ह्या सर्वपणे माहिती झालेल्या आहेत. आता आपण सुरू करणार आहोत टेन्स, जो की अतिशय ग्रामरचा आत्मा म्हणून मानला जातो. तर असा हा टेन्स आपण सुरू करणार आहोत. तर चला सुरू करूया. टेन्स काय आहे? जसं की आपणास माहित आहे, काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. काळ म्हणजे तरी नेमकं काय आहे? टेन्स म्हणजे काय आहे? तर टाइम आहे. टाइम म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला आपण काळ म्हणणार आहोत. आणि हा जो काळ आहे, हा काळ एकूण 3 प्रकारचा आहे. पहिला प्रकार म्हणजे प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये वर्तमान काळ म्हणतो. त्याचबरोबर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. असे काळाचे एकूण 3 प्रकार पडतात. जी गोष्ट आपण करत आहोत ही प्रेझेंट टेन्स मध्ये असते, जी गोष्ट आपण पाठीमागे केली होती ही पास्ट टेन्स मध्ये असते आणि जी गोष्ट आपण फ्युचर मध्ये करणार आहोत ती काय आहे? भविष्य काळ आहे. तर असे एकूण काळाचे 3 प्रकार पडतात आणि हे मुख्य प्रकार आहेत, मेन टेन्सचे प्रकार आहेत. आता या सर्व टेन्सचे 4 उपप्रकार पडतात. किती? एकूण 4 उपप्रकार पडतात. त्यापैकी जर सर्वात पहिला तर तो आहे सिंपल, ज्याला आपण साधा काळ म्हणतो. त्याचबरोबर कंटिन्युअस, याला आपण रीतिवाचक काळ सुद्धा म्हणतो. परफेक्ट आहे, याला आपण पूर्ण काळ म्हणतो. आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्णपण चालू काळ. अशा पद्धतीने हे जे आपण पाहणार आहोत, तर हे 4 सब काइंड्स आहेत. हे 3 मुख्य 3 काइंड्स जे आहेत ते आपल्याला पाहायचे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आणि त्या सर्वांचे 4 उपप्रकार म्हणजे टोटल किती झाले रे? टोटल पाहायचे आपल्याला 12 टेन्स. आलं लक्षामध्ये? तर 12 टेन्स आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे टाइम किंवा टेन्स या घटकामध्ये आपल्याला टोटली 12 टेन्स अभ्यासायचे आहेत. तर हे आपण वन बाय वन व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पाहण्यासाठी किंवा याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ अतिशय व्यवस्थित वाटेल, तुम्हाला सुटसुटीत वाटेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळा टॉपिक समजून सांगितलं जाईल, वेगवेगळा टेन्स घेतला जाईल, त्याचा कुठे कुठे वापर केला जातो, या सर्व कॉन्सेप्ट तुमच्या व्यवस्थित समजून सांगितल्या जातील. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला पाहायचा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, जो की पहिला टेन्स आहे आपल्या टेन्स या सिरीज मधला. तर पाहूया चला, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे तरी नेमकं काय आहे? तर साधा वर्तमान काळ आहे. हा साधा वर्तमान काळ जरी वाटत असला तरी हा साधा सुद्धा नाही, लक्षात ठेवा. हा सगळ्यात पहिल्यांदा गोत्यात आणणारा टेन्स आहे. कारण की या पूर्ण टेन्स मध्ये 2च असे टेन्स आहेत की जे जर तुम्हाला समजले तर बाकीचे सर्व समजून घेण्यासाठी अतिशय सोपे आहेत. त्यातला पहिला टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा टेन्स म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. कारण की याच्यामध्ये मात्र काय सर एवढं अवघड आहे? अवघड काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु आपल्याला ट्रिकी गोष्टी याच्यामध्ये दिसणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याचं स्ट्रक्चर पाहूयात. काय स्ट्रक्चर आहे? बोला, त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याचं सब्जेक्ट आहे, V1 आहे, यस ऑब्लिक ES प्लस ऑब्जेक्ट. सर आम्हाला काहीच कळणार, सब्जेक्ट म्हणजे काय, V1 म्हणजे काय, यस ऑब्लिक ES म्हणजे काय, प्लस ऑब्जेक्ट काय, काय लिहिलंय हे तुम्ही सगळे? तर पहा, लक्ष द्या. सब्जेक्ट म्हणजे आपण प्रोनाउन पाहिलेले आहेत सगळे, बरोबर आहे? प्रोनाउन आठवतात तुम्ही? हे दिसतात की सर आम्हाला? हे सगळे प्रोनाउनच आहेत, बरोबर नाही? ह्या सगळ्या प्रोनाउनला, प्रोनाउन म्हणजे काय आहे सांगा मला? प्रोनाउन
चा अर्थ काय सांगितलं आपण? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. तर असा नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे हा सब्जेक्ट असतो. आला लक्षामध्ये? कधी कधी नाम पण येऊ शकतं बरं इथं. आलं लक्षामध्ये? कधी कधी नाम पण येऊ शकतं. नाम ही एखादा सब्जेक्ट असू शकतो. तर सब्जेक्ट म्हणजे हे सर्व जे दिसतात आय, वी, यू, ही, शी, इट, नाऊन. आपण आता नाऊन घेत नव्हतो कशामध्ये? प्रोनाउन मध्ये. मात्र हिथं आता सब्जेक्ट म्हणून घ्यायचं आहे. आलं लक्षामध्ये? आणि दे हे सुद्धा काय आहे? सगळे सब्जेक्ट आहेत. आता सर आम्हाला कळालं सब्जेक्ट म्हणजे काय आहे. हे काय दिसतंय तुम्हाला? V1 म्हणजे काय आहे? आठवतं तुम्हाला? आपण वर्बचा चॅप्टर पाहिलेला होता. वर्ब मध्ये आपण वर्बचे काही फॉर्म सुद्धा पाहिलेले होते, जसं की सिंग, बरोबर आहे? सिंग, सॅंग, सॉंग, बरोबर आहे? सिंगिंग. हे V1, V2, V3, V4 हे सगळे काय आहेत रे? त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत. वर्बचे वेगवेगळे फॉर्म आहेत. तर V1 आपल्याला कळालं म्हणजे काय आहे? ते वर्ब आहे. V1 म्हणजे किंवा V म्हणजे काय आहे? वर्ब आहे. त्याचबरोबर यस म्हणजे काय आहे? सब्जेक्ट आहे. आणि त्याचबरोबर दुसरं काय सांगितलं? यस ऑब्लिक यस. हे मात्र सर आम्हाला कळालेलं नाही. यस ऑब्लिक यस म्हणजे तरी नेमकं काय आहे? तर हे प्रत्यय आहेत मित्रांनो. एखाद्या वर्बच्या नंतर काहीतरी प्रत्यय लावायचा आपल्याला. यस तरी लावायचा प्रत्यय किंवा इयस तरी लावायचा. मग सर हा कसा लावायचा? तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो कसा लावायचा आहे. जर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, वर्बच्या शेवटी यस, डबल यस, एस एच, सी एच, ओ, एक्स किंवा झेड यापैकी कुठलाही एखादं अक्षर असेल, कुठलं एखादं अक्षर सांगितलं मी, जर वर्बच्या शेवटी एस, डबल एस, एस एच, सी एच, ओ, एक्स, झेड यापैकी कुठलंही एखादं अक्षर असेल तर ईएस हा प्रत्यय लावायचा. कुठला प्रत्यय लावायचा? ईएस हा प्रत्यय लावायचा. आणि जर समजा यापैकी कुठलंच अक्षर नसेल तर काय प्रत्यय लावायचा? बोला. यस हा प्रत्यय लावायचा. असलं तर काय लावायचा? ईएस. आणि नसलं तर काय लावायचा? यस हा प्रत्यय लावायचा. आलं लक्षामध्ये? किती सोपं होतं सर, लगे कळालं आम्हाला. आणि देन हे सर काय दिसतंय आम्हाला? हे ओ काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे? कर्म आहे. आता एखादी गोष्ट काहीतरी करत असताना कर्म तर गरजेचं आहे. कर्म जर नसेल तर ती क्रिया होऊ शकते का? नाही. म्हणजे ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह आपण मेन वर्ब मध्ये पाहिले होते 2 प्रकार. तर तेच प्रकार इथं आपण अभ्यासतोय. पहा, लक्ष द्या विद्यार्थी मित्र. पूर्ण ग्रामर जे आहे ते एकमेकावर कसं आहे? इंटरलिंक आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागच्या सिरीज पाहिले नसतील अशा विद्यार्थ्यांना त्या सिरीज पाहाव्या लागतील, बरोबर नाही? तर त्यामुळेच ते ग्रामर त्यांना कळणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर कळालं. सर सब्जेक्ट म्हणजे कोण आहेत? आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नाऊन. यापैकी नाऊन म्हणजे, या नाऊन मध्ये कोण येऊ शकतो सर? नाऊन मध्ये राम येऊ शकतो, श्याम येऊ शकतो, बरोबर आहे? कुणीही येऊ शकतात. कुणाचंही नाव या जगामध्ये कुठलंही व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, ठिकाणाचं नाव, कुठलंही नाव. तर नावाचे आपण 5 प्रकार पाडलेले आहेत ते आपण पाहून घ्या, बरोबर नाही? म्हणजे आता पहा, नाऊन ही कन्सेप्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा पार्ट ऑफ स्पीच मध्ये पाहिली होती. ते आपल्याला इथं अभ्यासाला येते. अगदी सोपं आहे, लक्ष द्या. आता सर ही हेल्पिंग वर्ब म्हणजे काय आहे? आता मला सांगा, हेल्पिंग वर्ब आपण पाहिलेत की नाही? कुठं पाहिलेले आहेत? वर्ब मध्येच पाहिलेले आहेत, बरोबर नाही? वर्बचे 2 प्रकार पाडले होते आपण. एक आहे मेन वर्ब, दुसरा आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब मध्ये पुन्हा 2 प्रकार पडले. पहिला आहे मेन वर्ब आणि दुसरा आहे कुठला? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. तर या वर्बचे हे 2 प्रकार आहेत. तर यात हेल्पिंग वर्बचे हे प्रकार आहेत डू आणि डज. ते हेल्पिंग वर्ब आहेत की नाही त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार पडत होते. टू डू, टू बी आणि टू हॅव, बरोबर नाही? टू बी, टू हॅव हे 2 आपल्याला सध्या गरजेचे नाहीत, परंतु टू डू आपल्याला गरजेचं आहे. या टू डू मध्ये एकूण 3 प्रकार पडले होते. पुन्हा त्याच्यामध्ये सब काइंड पडले होते. कुठले कुठले रे? एक आहे डू, दुसरा आहे डज आणि तिसरा काय आहे? बोला. डीड. तर त्यापैकी आपण डू आणि डज वापरायचा आहे. डीड आपल्याला पुढच्या टेन्स मध्ये वापरायचा, सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरायचा आहे. डू आणि डजचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. आता मग तो सर वापर नेमका करायचा आहे कसा ते आपण पाहणार आहोत. लक्ष द्या. आता हे सर तुम्ही काय लिहून ठेवलेलं आहे? आय डू, वी, यू डू हे काय लिहून ठेवलेलं आहे? ऐका आता विद्यार्थी मित्र हो, जर कोणाला सब्जेक्ट आला, सब्जेक्ट जर आय आला तर त्यासाठी आपल्याला डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. काय वापरायचं बोला? डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे. जर समजा कोणाला वी हा सब्जेक्ट आला तर आपल्याला त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. त्याचबरोबर यू हा सब्जेक्ट आला तर त्यासाठी सुद्धा डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे. हा यू जरी आला, हा यू आणि या यू मध्ये काहीतरी अंतर आहे. हा यू तू आहे आणि हा यू काय आहे? बोला. तुम्ही आहे. आलं लक्षामध्ये? हा सिंग्युलर आहे, हा प्लुरल आहे. तर यू आला तरी डू वापरायचे. हा सर मात्र इथं वेगळं काहीतरी दिसतंय मला. काय आहे? ही, शी, इट किंवा नाऊन यापैकी कुणीतरी सब्जेक्ट आला तर आम्ही काय वापरणार आहोत?
डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत आणि दे जर आलं तर काय वापरणार आहोत, डू वापरणार आहोत. सर हे वापरायचं आता कळालं आम्हाला, हे जर आले तर हे वापरायचं. मग परंतु हे वापरायचं तरी कसं, लक्ष द्या. याचा वापर हा डायरेक्टली होत नाही. डू आणि डज हे डायरेक्टली कुठं आपल्याला दिसतच नाही, लावायचंच नाही आपल्याला कुठं. लक्षात ठेवा. आता यांना वापरण्यासाठी एक ट्रिक आहे, ती आपण ट्रिक काय आहे ती पाहूया. काय ट्रिक आहे, चला पाहूया आपण आता. डू आणि डजचा वापर नेमका कशा पद्धतीने करायचा आहे किंवा सहाय्यकारी क्रियापद कशा पद्धतीने वापरायचे आहेत. सर आता आम्हाला एवढं तर कळलेलं आहे की आय साठी आम्हाला डू वापरायचा आहे, वी साठी पण डू वापरायचा आहे, यू साठी पण डू वापरायचंय, ह्या दुसऱ्या यू साठी पण डू वापरायचंय. फक्त आम्हाला एक दिसतंय, ही, शी, इट आणि नाऊन हे जे सब्जेक्ट आहेत, आता यांना सर्वांना काय बोलायचं, बोला सब्जेक्ट बोलायचं आहे. तर हे सब्जेक्ट जे आहेत यांच्यासाठीच फक्त डज वापरायचं आहे. बाकीच्या सर्व कर्त्यांसाठी आम्हाला एकच सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे, ते म्हणजे काय, डू. परंतु सर हे वापरायचं तरी कसं, तर वापरायचंय कसं, लक्ष द्या. आता सर्वप्रथम आपण सब्जेक्ट पाहिलेले आहेत, सब्जेक्ट आपल्याला लक्षात आलेले आहेत. आता वर्ब पाहूयात आणि वर्बचं पहिलं फॉर्म पाहूयात. वर्बचं पहिलं फॉर्म जसं की समजा प्ले आहे. काय आहे रे, प्ले आहे. प्ले हे वर्बचं सर्वात पहिलं फॉर्म आहे. आता प्ले मध्ये जर मी काय मिसळवलं, डू मिसळवलं. काय मिसळवलं, डू. आता लक्ष द्या, हे प्ले मध्ये जर डू मिसळवलं तर वर्बच्या पहिल्या फॉर्म मध्ये काही बदल होत नाही आणि जशाच तसा प्ले राहतो. काय होतो, प्ले राहतो. परंतु आता पहा, वर्बच्या जर मी पहिल्या फॉर्म मध्ये काय मिसळवला, डज मिसळवला. काय मिसळवला, डज. आता लक्षपूर्वक पहा बरं, काय सांगितलं, प्ले मध्ये जर मी डज मिसळला तर या प्लेला काहीतरी प्रत्यय लागला जातो आणि तो प्रत्यय काय असेल, यस हा प्रत्यय असेल. सर असं का बरं, प्ले मध्ये डज मिसळल्याच्या नंतर यस प्रत्यय का लागणार. विद्यार्थी मित्र हो, मूळ जे काही रूप आहे त्या मूळ रूपामध्ये बदल होतोय. काय लावल्यामुळं, आपण डज लावल्यामुळं त्याच्यामध्ये मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे आणि तो काय झालेला आहे बदल, यस प्रत्यय लागलेला आहे. आता सर समजा मी जर कॅच घेतलं, CATCH कॅच घेतलं आणि त्याच्यामध्ये डू मिसळलं तर कॅच मध्ये काय बदल होतोय का सांगा, नाही होणार. आला लक्षामध्ये, CATCH जशाच तसं राहिलं की सर. परंतु आता सर एक केलं मी, काय केलं रे, CATCH प्लस डज घेतलं तर त्याच्यामध्ये सर बदल झाला. काय बदल झाला, CATCH यस कॅचेस. असं का बरं व्हायला लागलंय, कारण की सर तुम्ही नियम लिहून गेलेला आहे. काय नियम लिहून गेला सर, यस डबल यस SH CH OX किंवा झेड यापैकी जरी कुणी असेल, कशाच्या शेवटी, वर्बच्या शेवटी. कशाच्या शेवटी, वर्बच्या शेवटी जर यापैकी कुणी असेल तर काय लावायचं आहे, असेल तर बोला, असेल तर काय लावायचं आहे, ES प्रत्यय लावायचा आहे आणि नसेल तर काय लावायचं आहे, प्रत्यय बोला, यस प्रत्यय लावायचा आहे. आणि त्यानुसारच चलतोय सर आम्ही. ऐका आता, प्ले मध्ये डू मिसळवलं तर प्लेच राहिला, प्ले मध्ये डज मिसळवलं तर प्लेच झाला. त्याचबरोबर कॅच मध्ये डू मिसळवलं तर कॅचच राहिला, परंतु कॅच मध्ये जर डज मिसळवलं तर कॅचेस झाला. आलं लक्षामध्ये. परंतु अजून एक गोष्ट, कॅचेस होण्यासाठी किंवा डज मिसळवण्यासाठी आवश्यक काय आहे, तर सब्जेक्ट म्हणून कोण असला पाहिजे, ही, शी, इट किंवा नाऊन, तरच कॅचेस मध्ये डज मिसळवलं जाणार आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे कॅच मध्ये डज मिसळवण्यासाठी इकडे सब्जेक्ट कोण हवा, हे तर वर्ब आहे. काय आहे, वर्ब आहे. परंतु सब्जेक्ट कोण असायला हवा, तर सब्जेक्ट असायला हवा हा थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर, ज्याला की आपण काय म्हणणार आहोत, तृतीय पुरुषी एकवचनी म्हणणार आहोत. आलं लक्षामध्ये सर्वांच्या. किती सोपी कन्सेप्ट होती बरं सर. V1 मध्ये काय मिसळवायचं आहे आपल्याला, डज मिसळवायचं आहे. म्हणजे वाक्य म्हणजे V1 चा काहीतरी प्रत्यय जो आहे तो प्रत्यय लागणार आहे. कुठला लागणार आहे, यस किंवा ES लागणार आहे. मग ते कुठल्या नियमानुसार लागणार आहे, यस डबल एस SS CH OX या नियमानुसार लागणार आहे. चला तर अशाच पद्धतीचे हे सगळे काही उदाहरणं आहेत जे आपल्याला लक्षात आलेले आहेत. आता पाहूयात काही याचे मेन उदाहरणं. तर चला पाहूया काही उदाहरणं जे की आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत आपल्याला यस किंवा ES समजून घेण्यासाठी. तर सर्वात प्रथम आपण एक नियम लक्षात ठेवलेला आहे, तो म्हणजे काय रे, यस डबल एस SH CH OX किंवा झेड यापैकी जर कुणी असेल कशाच्या शेवटी, वर्बच्या शेवटी, तर आपल्याला प्रत्यय काय लावायचा आहे, ES. आणि नसेल तर काय लावायचा आहे, प्रत्यय बोला, नसेल तर यस प्रत्यय लावायचा आहे. साधा सोपा प्रत्यय आहे. लक्ष द्या. आता पाहूया आपण सर्वात प्रथम. मला सांगा आय काय आहे, आय हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. कोण आहे,
सब्जेक्ट. सब्जेक्ट कळाला तुम्हाला? वाक्याचा कर्ता आहे. वाक्य कोण करणार आहे? बरोबर ना, करणारा कोणतरी हवा आहे ना. म्हणजे वाक्यामध्ये जी क्रिया घडते या क्रियेचा सर्वस्वी जबाबदार कोण असतो? तर कर्ता असतो. तर तो कर्ता कोण आहे याच्यामध्ये? आय आहे. आता पहा, प्ले जे आहे, प्ले म्हणजे काय रे? खेळणे. खेळणे म्हणजे कृती लक्षात येते आपल्याला. कृती म्हणजे काय आहे याच्यामध्ये? हे वर्ब आहे. आणि देन फुटबॉल काय आहे? पहा, लक्ष द्या. फुटबॉल हा एक समजा ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. सर आपण स्ट्रक्चर तर असं पाहिलेलं आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस एस ऑब्लिक ES प्लस ऑब्जेक्ट. हे एस ऑब्लिक ES कुठं लागलंय सर? एस ऑब्लिक ES तर लागलंच नाही. परंतु आपला नियम काय आहे लक्ष द्या. आपल्याला एस ऑब्लिक ES नाही लावायचं याच्यामध्ये, प्रत्येकच वेळेस लावायचं आहे का? तर या प्ले मध्ये डू लपलेला आहे आणि डू लपला असेल तर एस ऑब्लिक ES लागत नाही. कशाला लागते रे? फक्त डज लपलेला असेल तरच एस ऑब्लिक ES लागते. आता पहा, याच्यामध्ये लागलेला आहे सोहम नावाचा एक व्यक्ती आहे. आता हे एक नाव आहे. नाऊन असेल, एखादा नाऊन जर असेल, काय असेल बोला? नाऊन जर असेल, नाऊन असेल तर आपण काय पाहिलेलं आहे? प्लेला कुठला प्रत्यय लागलेला असेल? इथं यस प्रत्यय लागलेला असेल. याचं कारण काय रे? प्ले मध्ये काय लपलेलं आहे? आता सोहम नावाचं एक नाऊन आहे, तर त्यामध्ये डज हे सहाय्यकारी क्रियापद लपलेलं हवं. कुठलं? डज हे सहाय्यकारी क्रियापद लपलेलं हवं. आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद जे आहे तर ते थोडस असं मोठं बाहेर निघतं. ते डू आपलं पटकन ऍडजस्ट होतं, बरोबर नाही? मग बाहेर निघतंय. ड च थोडस डॉमिनन्स दाखवण्यासाठी, डच थोडस डॉमिनन्स दाखवण्यासाठी मग तो ज्या वर्ब मध्ये लपलेला आहे त्या वर्ब मध्ये लपल्याच्या नंतर काहीतरी प्रत्यय लावतो वर्बला. तो कुठला आहे? एस किंवा ES लावतो. मग सर इथे एसच का लागलेला आहे? आपला नियम जो सांगतो तो नियम जो आहे तो नियमाप्रमाणे आपण एस हा सब्जेक्ट हे लावलेला आहे, प्रत्यय लावलेला आहे. काय नियम सांगतो? शेवटी काय पाहिजे? वर्ब काय आहे? PLAY वाय आहे. वाय या नियमामध्ये बसतंय कुठं? SSSCHOXZ. वाय कुठं बसत नाही. मग काय लावला आपण? एस हा प्रत्यय लावला. आलं लक्षात? मुळात यस हा प्रत्यय का लावायचा आहे? तर याचा कर्ता जो आहे तो कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे कसा? नाऊन आहे. हे शीट नाऊन पैकी कुणीतरी आहे, हा नाऊन आहे, त्यासाठी आपण यस प्रत्यय लावला फुटबॉल. आलं लक्षामध्ये? आता पहा, लता नावाची एक मुलगी आहे. तर लता सुद्धा कोण आहे बोला? नाऊन आहे. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. म्हणजे प्ले म्हणजे जो काही वर्ब येणार आहे त्या वर्ब मध्ये काय प्रत्यय लागला पाहिजे? यस किंवा ES. आता के आलेला आहे. के सुद्धा आपल्या कुठल्या नियमामध्ये बसत नाही, म्हणून काय प्रत्यय लावला आपण इथं? यस प्रत्यय लावला. लुक्स ऍट मी. आला लक्षामध्ये? आता सर मग याच्यामध्ये मी हा जो आहे हा आपण पाहिलेला होता ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये. मग हा सब्जेक्ट आहे का? नाही. लक्षात ठेवा, वाक्यामध्ये सब्जेक्ट जर ओळखायचा असेल तर वाक्याला कोण असा प्रश्न विचारायचा. आलं लक्षामध्ये? कोण माझ्याकडे पाहत आहे? तर कोण पाहते? लता पाहते. आलं लक्षामध्ये? कळतंय सर्वांना? लता माझ्याकडे पाहते असं याच्यामध्ये वाक्यातून कळतंय. देन पहा पुढे, लक्ष द्या. पुढे काय सांगितलं रे? दे वर्क इन कंपनी. मला सांगा हा सब्जेक्ट कोण आहे रे? थर्ड पर्सन प्लुरल आहे. सिंग्युलर आहे का? नाही. जर प्लुरल असेल तर आपल्याला वाक्यामध्ये कसलाही चेंज करायची गरज नाही, कारण की याच्यामध्ये काय लपलेलं आहे? डू लपलेला आहे. डू आपलं गपचिप बिचार लपतं, बरोबर नाही? ते लपताना काय असं बाहेर अंग काढतंय का थोडस त्याचं याच्यासारखं? नाही काढत, बरोबर नाही? तो ओळखू सुद्धा येणार नाही लपलेला. मग हा जो आहे वर्बच्या पहिल्या फॉर्म मध्ये लपलेला आहे डू. वर्क मध्ये डू लपलेला आहे, त्यामुळे काही गरज नाही, बरोबर नाही? हा दे काय आहे? सब्जेक्ट आहे. वर्क काय आहे? त्याच्यामध्ये वर्ब आहे. आणि इन कंपनी काय आहे? त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा. सिंधू पुन्हा नंतर नाऊन आहे, म्हणजे पुढं यस किंवा ES लागलंच हवं, लागायलाच हवं. मग कम्प्लीट जो आहे तो आपला वर्ब आहे, बरोबर नाही? वर्बला काय प्रत्यय लागलेला आहे? मग यस प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय लपलेला आहे? डज लपलेला आहे. कम्प्लीट हर होमवर्क. देन पुढे पहा, शी सिंग्स अ सॉन्ग. शी सिंग्स. आता पहा, शी देन पुढे काय सांगितलेले? सिंग्स. आता सी हा कोण आहे सांगा मला? थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. कोण आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर. आणि आपण माहिती आपल्याला की ही शीट नाऊन जर आलं तर वर्बला यस किंवा ES प्रत्यय. देन इथंही पहा तसंच. किंग हे कोण आहे? नाऊन आहे, बरोबर नाही? कॉमन नाऊन आहे. त्या पद्धतीने मग वॉकला काय प्रत्यय? यस किंवा ES प्रत्यय. आलं लक्षामध्ये? त्याचबरोबर राम आहे. आता हे वाक्य घेतल्याशिवाय व्याकरण शिकवल्यासारखं वाटतच नाही. राम इट्स अ मँगो. रामने आंबा खाल्ला. रामाला इतके आंबे खाऊ घातले आहेत व्याकरणामध्ये की भरपूर, बरोबर की नाही? राम आता त्याच्यापासून कंटाळा झाला त्याला रामाला खाऊ खाऊ. देन पुढे पहा, राम इट्स अ मँगो म्हणजे काय आहे? राम इट्स. याच्यामध्ये इट हे जे आहे ते एकच वर्ब आहे, परंतु यस प्रत्यय लागलेला आहे, कारण की राम हा कोण आहे? त्याच्यामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आणि देन अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. आला लक्षामध्ये?
अशा पद्धतीने आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे सर्व काही जे काही एस किंवा ईएस प्रत्यय काय लागलेला आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. काय लागलेलं आहे? कारण की थर्ड पर्सन सिंग्युलर असला पाहिजे सब्जेक्ट, आणि थर्ड पर्सन सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. मग एस कधी लागणार, ईएस कधी लागणार, याच्यासाठी हा नियम आहे. एस डबल एस 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 सी एच ओ एस झेड हे जर असेल तर ईएस प्रत्यय लागेल, आणि नसेल तर एस प्रत्यय लागेल. आला लक्षामध्ये सर्वांच्या? अतिशय सोपी कन्सेप्ट. चला पाहूया आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा नेमका वापर तरी कसा करायचा. वापर करण्यासाठी आपल्याला अतिशय सोपी गोष्ट आहे. काय सांगितलं पहा, लक्ष द्या. त्रिकाल बाधित सत्य असेल किंवा त्रिकाल सत्य असेल, त्याचबरोबर नेहमीची सवय असेल, काही म्हणी असतील, सुविचार असतील, शास्त्रीय नियम असतील इत्यादी दर्शवण्यासाठी एसपीटी म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. साधी सोपी गोष्ट आहे. आता त्रिकाल सत्य म्हणजे काय रे? तिन्ही काळामध्ये जी गोष्ट सत्यच होते त्याला म्हणायचं त्रिकाल सत्य. आला लक्षामध्ये? तिन्ही काळामध्ये सत्य होते तर त्याला काय म्हणायचं? त्रिकाल सत्य म्हणायचं आहे. जसं की द सन रायजेस इन ईस्ट, सूर्य हा नेहमी पूर्वेला उगवतो. बरोबर नाही? सूर्य हा नेहमी पूर्वेलाच उगवतो. पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा पूर्वेलाच उगवत होता, आताही पूर्वेलाच उगवतोय, आणि नंतर सुद्धा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तो कसा पूर्वेलाच उगवणार आहे का पश्चिमेला उगवेल? काय सांगता येते का? म्हणजे सांगता येते ना आपल्याला, बरोबर नाही? त्रिकालबाधित सत्य आहे ही घटना. सूर्य कधीच पश्चिमेला उगवणार नाही. आला लक्षामध्ये? ही त्रिकालबाधित सत्य आहे. त्याचबरोबर काय सांगितलं रे? संडे कम्स आफ्टर सॅटरडे. बरोबर नाही? शनिवारच्या नंतर काय येतो? संडे येतो. असं होतं शनिवारच्या नंतर डायरेक्ट शुक्रवार आला पुढचा? होणार आहे का तसं? झालं तर बरंच होईल, बरोबर ना? परंतु होणार आहे का तसं? मधले काय दिवस सगळे सोडून द्यायचे का? नाही, तसं होऊ शकत नाही. बरोबर आहे? ही एक नेहमीची गोष्ट, नेहमी दिनक्रिया चालू असते त्या पद्धतीने. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता ही काय आहे? नेहमीची सवय आहे, लक्षात ठेवा. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठतो. ही काय आहे? क्रिया आहे जी की नेहमी घडते, सवय आहे ती. त्याचबरोबर एखादी मन जर म्हणलं आपण, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य काय आहे? हीच खरी धनसंपदा आहे. हे म्हणणं काय आहे? मन आहे. तर ह्या मनी सुद्धा कशामध्ये असतात सांगा? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असतात. त्याचबरोबर वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस, हे काय आहे सांगा मला? शास्त्रीय नियम आहे. हा काय आहे? शास्त्रीय नियम आहे, सायंटिफिक रिझन आहे याला. बरोबर नाही? वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस, वॉटर कधी बॉईल होतं? 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं. देन अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी म्हणजे काय? हा एक सुविचार आहे, लक्षात ठेवा. अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी म्हणजे काय? याचा अर्थ तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी हा एक सुविचार आहे. याचा अर्थ तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. तर हे सर्व काय आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्सचे युजेस आहेत, जे की आपण अतिशय चांगल्या रीतीने अभ्यासलेले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्या सर्वांना कळालेला आहे. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या आधारावर काही वाक्य रचना करणार आहोत, जी की आपल्याला जमते का ती पाहूया आपण. तर समोर काही तुम्हाला वाक्य दिसत आहेत, ते आपण पाहणार आहोत. ते आपण कशा पद्धतीने तयार केलेले. लक्ष द्या. आता ह्या सर्व वाक्यांना नेमकं म्हणायचंय तरी काय? पहिलं वाक्य दिसतंय तुम्हाला, आय प्ले क्रिकेट. साधं सिंपल वाक्य आहे, साध्या काळामधलं आहे. त्याच्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, प्ले हे वर्ब आहे, क्रिकेट हे काय आहे? त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. तर प्ले मध्ये काय लपलेलं आहे सांगा? डू हे सहाय्यकारी क्रियापद लपलेलं आहे. बरोबर आहे? आता हे डू हे सहाय्यकारी क्रियापद, याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणणार का? काय म्हणणार याला आपण? अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणणार, होकारार्थी वाक्य म्हणणार. आला लक्षामध्ये? किंवा याला आपण विधानार्थी वाक्य सुद्धा आपण म्हणू शकतो. देन आता पुढे पहा, आय डू नॉट प्ले क्रिकेट, याला आपण काय म्हणणार आहोत? निगेटिव्ह वाक्य म्हणणार आहोत. कुठलं? नकारार्थ वाक्य. आलं लक्षामध्ये? नकारार्थी वाक्य जे आहे ते म्हणणार आहोत. आय डू नॉट प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाही. मराठीमध्ये पण त्याचा अर्थ लक्षात ठेवा. आय प्ले क्रिकेट म्हणजे काय? मी क्रिकेट खेळतो. ही एक सवय पण असू शकते, खेळतो. आलं लक्षामध्ये? किंवा आय डू नॉट प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाही. आलं लक्षात? तशा पद्धतीने डू नॉट, आता हे प्ले मधून बाहेर काढलेलं आहे. काय? डू बाहेर काढलेला आहे. प्ले मधून डू बाहेर काढलेला आहे. आता नकारार्थी करायचं आहे म्हणजे आपल्याला काय जोडावं लागेल? नॉट जोडावं लागेल. देन पुढे घ्या, डू आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो का? मी क्रिकेट खेळतो का म्हणजे आपल्याला इथे प्रश्न दिसतोय, म्हणजे हे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. कुठला सेंटेन्स आहे? इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि देन आता काय करायचं आहे? डू आय नॉट प्ले क्रिकेट म्हणजे काय रे? मी क्रिकेट खेळत नाही का? अशा पद्धतीने हे याला काय म्हणायचं आहे? इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं आहे. तर हे चारही सेंटेन्स आपण पाहिलेले आहेत. आता हे चारही सेंटेन्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारामध्ये करता आले पाहिजे. जसं की जर समजा मी काय घेतलं रे? ही प्ले क्रिकेट, काय घेतलं? सॉरी, ही प्लेज क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट. आलं लक्षामध्ये? तर ही प्ले क्रिकेटचं काय होणार आहे सांगा मला? व्हेरी गुड. आता ही
डू नॉट येणार आहे का डज नॉट येणार आहे सांगा मला. व्हेरी गुड. काय येणार आहे? डज नॉट येणार आहे. त्याचं कारण काय रे? कारण की प्लेज मध्ये काय लपलेलं आहे सांगा मला. इथं डज लपलेला आहे, बरोबर नाही. आता डज बाहेर काढलं आपण, पुढे नंतर नॉट काढलं, आता तरी पण प्लेजच लिहू का? तरी पण प्लेजच लिहिणार आहे का? नाही. आता काय लिहिणार आहे? फक्त प्ले लिहिणार आहे. असं कसं सर? तसंच आहे, लक्षात ठेवा. प्ले मध्ये काय सांगितलं? डज लपलेलं होतं. डज मग जर आपण बाहेर काढलं, आता लक्ष द्या, प्ले प्लस डज लिहिलं आपण, बरोबर की नाही. आणि पुढे काय लिहिलं होतं? प्लेज लिहिलं होतं. तर याच्यामधलं आता डजच बाहेर काढलं मी, प्ले मध्ये झिरो राहिला, बरोबर नाही. तर प्ले प्लस झिरो इक्वल टू प्लेस राहणार, बरोबर नाही. डज याच्यातलं बाहेर काढलेलं आहे. तसं डज आता याच्यातलं बाहेर काढलं, डज नॉट प्ले क्रिकेट, सरळ सरळ राहिले. आलं लक्षामध्ये? डज नॉट प्ले क्रिकेट. त्याच पद्धतीने काय होईल रे? डज ही प्ले क्रिकेट, डज ही प्ले क्रिकेट, डज ही प्ले क्रिकेट. आणि शेवटी काय होणार आहे? डज ही नॉट प्ले क्रिकेट. आलं लक्षामध्ये? तो क्रिकेट खेळतो, तो क्रिकेट खेळत नाही. तो क्रिकेट खेळतो का? तो क्रिकेट खेळत नाही का? आता राहिलेले वाक्य जे आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत? तुमच्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे वाक्य बनवता येतील. आता लास्ट मध्ये तुम्हा सर्वांना सांगणं आहे की आपले जे काही चॅनल आहे, इथून पुढे जे काही व्हिडिओ आपले थोडस कंटिन्युएशन झालं नव्हतं, तर हे कंटिन्युएशन मात्र आता ब्रेक केलं जाणार नाही. हा टेन्सची पूर्णपणे सिरीज जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन याच्यामधून दिली जाईल. आणि त्यामुळे चॅनल सोबत राहा, स्टे कनेक्टेड विथ अस. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेजारचं जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करून ठेवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ आहे तो शेअर करत चला, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन जे अपडेट्स आहेत त्या अपडेट तुमच्यापर्यंत येत चालतील, तुमच्या मित्रांनाही ते फायदेशीर ठरतील. अशाच पद्धतीने तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या सर्वांसाठी मी आपला कायम आभारी आहे. धन्यवाद.